आज सुमनताई मोठ्या आवाजात रडत म्हणाल्या, "अगं ए नालायक बाई, हे सगळं तुझ्यामुळेच होतंय. माझ्या लेकराला मी काळजातून जपलं. त्याला लहानाचं मोठं केलं आणि आज तोच माझा मुलगा तुझ्यासाठी मला सोडून चाललाय." सुमनताईंच्या जवळ बसलेली त्यांची मुलगी सुषमा आईचा खांदा थोपटत म्हणाली, "आई, मी आधीच म्हणत होते ना, ही जशी दिसते तशी नाहीये." तेवढ्यात अंजली नवऱ्याचा म्हणजे प्रशांतचा हात झटकून मोठ्या आवाजात म्हणाली, "आता तुम्हाला दाखवेलच मी की मी कोण आहे." अंजलीला इतक्या रागात पाहून सगळ्यांचेच डोळे विस्फारले. अंजली थेट आत गेली आणि काही क्षणांनी परत आली तेव्हा तिच्या हातात काही कागद होते. ते कागद पाहून सासू आणि नणंद थक्क होऊन एकमेकींकडे पाहू लागल्या. आणि पुढे असे काही घडले की संपूर्ण कथा ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अंजली म्हणाली, "प्रशांत, संध्याकाळी ऑफिसवरून परत येशील तेव्हा बाजारातून थोड्या भाज्या घेऊन ये. मी घरातल्या कामात इतकी व्यस्त असते की मला बाहेर जाता येत नाही." प्रशांत गळ्यातला टाय बांधत म्हणाला, "अंजली, तुला माहिती आहे ना, संध्याकाळी मी ऑफिसवरून आल्यावर किती दमलेला असतो. मी भाव न करता भाज्या घेऊन येतो आणि नंतर तूच मला नावे ठेवतेस. त्यापेक्षा तू आईला मंडईत पाठव ना. तिचा थोडा फरफटका होईल आणि आईला भाव करणं पण चांगलं जमतं." बेडवरचे बेडशीट नीट करत अंजली त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहत म्हणाली, "तुझ्या आईला काही सांगणं म्हणजे गळ्यात घंटा बांधून घेण्यासारखं आहे." हे बोलत असताना अंजलीला कळलंच नाही की तिची सासू खोलीत येऊन उभी होती आणि प्रशांत आरशासमोर उभा होता. त्यामुळे त्याने आईला आरशातून पाहिले. सुमनताई कमरेवर हात ठेवून मोठ्या आवाजात म्हणाल्या, "प्रशांत, तू तुझ्या बायकोला काय काय बोलायची परवानगी देतो आहेस? ती माझ्याबद्दल काय काय बोलते आणि तू उभा पाहत राहिलास. माझेच नशीब फुटले जो असा मुलगा जन्माला घातला." सुमनताईंच्या तोंडाचा पट्टा तर एकदम सुरूच झाला. तेव्हा प्रशांत त्यांच्याजवळ गेला आणि आईच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून प्रेमाने म्हणाला, "अगं आई, तू प्रत्येक गोष्ट चुकीच्या अर्थाने का घेतेस? मी तर अंजलीला सांगत होतो की आईला मंडईतून भाज्या आणायला सांगत जा. आई, तुला भाव करणं चांगलं जमतं ना, आणि भाज्या घेतल्यावर येताना ज्यूसही पिऊन येत जा. तुला आवडतो ना, मंडईच्या बाजूला एक ज्यूस सेंटर आहे तिथला ज्यूस." हे ऐकून सुमनताईंचा मूड एकदम बदलला. त्या अंजलीकडे तिरक्या नजरेने पाहत म्हणाल्या, "मुलांनाच आपल्या आईची काही ती काळजी. या सुना तर मुलांना आईपासून दूर करायलाच येतात. देवाचे आभार की माझे रक्त असे नाही." सासूचे हे बोलणे ऐकून अंजलीला खूप राग आला. तिने इशाऱ्याने आपल्या नवऱ्याला सांगितले की त्यांना लगेच बाहेर घेऊन जा. प्रशांत आईला हाताला धरून खोली बाहेर नेत म्हणाला, "आई, तू उगाच काही उलटसुलट विचार करणं बंद कर." सुमनताई लगेच खोटे अश्रू ढाळत म्हणाल्या, "बाळा, काय करू? ज्या दिवसापासून तुझ्या बाबांचे निधन झाले तेव्हापासून माझ्या मनात सतत असेच विचार येत राहतात. ते तर मला एकटीला सोडून गेले, पण तू मला एकटीला सोडू नको रे प्रशांत." असे बोलून त्या रडू लागल्या. हे सगळं ऐकून अंजलीचा संताप वाढत होता. पण सुमनताईंचे हे रोजचेच नाटक होते. बाहेर सुषमा टीव्ही बघत बसली होती. प्रशांत म्हणाला, "सुषमा, सकाळी सकाळी टीव्ही काय बघतेस? थोडं घरकाम शिकून घे. सासरी गेल्यावर उपयोगी येईल." हे ऐकून सुषमाने लगेच ओठ चावले आणि आईकडे पाहिले. सुमनताई लगेच म्हणाल्या, "अरे बाळा, मुलींना लाड माया फक्त माहेरातच मिळते. सासरी गेल्यावर तर आयुष्यभर त्यांना कामच करायचं असतं." सासूकडे रागाने पाहत अंजली सरळ स्वयंपाकघरात गेली. नाश्ता बनवताना ती मनात विचार करू लागली, "बाबा असते तर किती बरं झालं असतं. या घरात ते एकच होते जे माझं न सांगताही मन समजायचे. मीच आहे जिने आजवर हे घर जोडून ठेवले. नाहीतर या मायलेकींचे वागणे काही चांगले नाही ज्याने इथे कोणतीही सून टिकेल." असा विचार करून अंजली पराठे, भाजी आणि लोणचं प्लेटमध्ये काढून बाहेर घेऊन आली आणि म्हणाली, "प्रशांत, तुझा नाश्ता तयार आहे." सासूने ताटाकडे कटाक्ष टाकत म्हटलं, "माझा एकुलता एक मुलगा सगळ्या घराचा खर्च उचलतो आणि त्याला एक ग्लाससुद्धा दूध प्यायला मिळत नाही. काय करतेस ग तू? 2 लिटर दूध तुझ्या माहेरी पाठवतेस का?" अंजली शांत आवाजात म्हणाली, "आई, तुम्ही सकाळपासून 3 वेळा चहा घेतला आहे
आता सुषमाताई नाश्त्यात मिल्कशेक पिणार आहे. मग संध्याकाळी ती चहाऐवजी कोल्ड कॉफी घेईल आणि रात्री झोपताना तुम्ही सगळेजण दूध पिता. मग दूध कसं शिल्लक राहील सांगा बरं. सुमनताई तोंड वाकडं करून म्हणाल्या, हिशोब तर असा सांगतेय जणू स्वतःच काही खात पीत नाही. आम्हाला काय माहिती स्वयंपाकघरात आमच्या डोळ्यामागे काय काय होतं. अंजली चिडून म्हणाली, आई जर तुम्हाला असं वाटतंय तर स्वयंपाकघर तुम्हीच सांभाळा किंवा सुषमाला सांगा. सुमनताई लगेच प्रशांतकडे पाहून म्हणाल्या, पाहिलंस का प्रशांत कशी उलट बोलतीये. अशी बोलती आहे जणू काही घर चालवायला फक्त हिलाच येतं. अगं मीही इतकी वर्ष संसार केलाय, घर चालवले आणि अजूनही चालवू शकेन. पण म्हातारं थकलेलं शरीर आहे म्हणून गप्प आहोत. प्रशांत शांतपणे दोघींचे बोलणे ऐकत नाश्ता करत होता. तो काहीच बोलला नाही. प्रशांत ऑफिसला जायला निघाला तेव्हा त्याला गेटपर्यंत सोडायला अंजली आली तर सासू म्हणाली, सगळे शेजारी बघतात आणि ही निर्लज्जपणे तशीच नवऱ्याला बाहेरपर्यंत सोडायला जाते. अंजलीसाठी हे रोजचंच होतं. तिने सासूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि स्वयंपाकघरात जाऊन उरलेलं काम करू लागली. तेवढ्यात सुषमा आली आणि म्हणाली, वहिनी हे काय तू पराठे बनवले आहेत. हे बघ मी ते काही खाणार नाही. तुला ठाऊक आहे ना मी डाएटवर आहे. मला ओट्स आणि फ्रूट शेक बनवून दे. अंजली वैतागून म्हणाली, सुषमाताई जे सगळ्यांसाठी बनवले तेच खा आणि आज माझ्याकडे तुम्हाला दुसरं काही बनवून द्यायला वेळ नाही कारण मला विजेचं बिल भरायला जायचं आहे. ऑनलाईन होत नाही आहे. तुमचे दादा ऑफिसला गेलेत. जर आज बिल भरलं नाही तर उद्या दंड भरावा लागेल आणि ते रात्री रागवतील मला. सुमनताईंनी कटाक्ष टाकत म्हटलं, सगळं ऑनलाईन होतं. तू खोटं बोलतेस. मला माहिती आहे. फिरायला जायचा बहाणा करतेस. घरकाम सोडून बाहेर पळतेस. अंजली पटकन पुढे आली आणि ठामपणे म्हणाली, आई या घरात सकाळपासून संध्याकाळपर्यंतची कामे माझ्याशिवाय कोणी करत नाही. सुषमा तर आपला रिकामा ग्लासही किचनमध्ये ठेवायला जात नाही. आता ती नाश्ता करेल आणि प्लेट डायनिंग टेबलवर ठेवून जाईल. जर मी साफसफाई केली नाही तर घरात दुसरं कोणीही ते काम करत नाही. दूध उकळून ठेवलेलं असतं. थंड झाल्यावर ते आठवणीने फ्रीजमध्ये ठेवायचं काम देखील माझंच असतं. घरात काय चाललं आहे फक्त मीच पाहते. दुसऱ्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही. तरीही तुम्ही म्हणता की मी काम न करण्याचं कारण शोधते. अशी तुमच्या मुलीला काम करण्याचे वळण लावा. मग दुसऱ्याच्या मुलींकडे बोट करा. सुमनताई रागाने अंजलीकडे पाहत होत्या. अंजली तिथून जायला वळली तेवढ्यात सुमनताईंनी तिचा हात धरला आणि तिला एक जोरात कानशिलात लगावून म्हणाल्या, खूप बोललीस तू. आता प्रशांत घरात नाही म्हणून माझ्या डोक्यावर चढून बसायचा प्रयत्न करतेस का. लक्षात ठेव, मी तुझी जीभ बाहेर काढायलाही मागे पुढे पाहणार नाही. आणि हो, मला प्रशांतची धमकी देऊ नकोस. तो माझा मुलगा आहे आणि तो तेच करेल जे मी सांगेन. मागून सुषमा हसत म्हणाली, वहिनी आता आली ना मजा. आईच्या हातची चापट खाऊन कसं वाटलं सांग ना जरा. अंजली गालावर हात ठेवून सुषमाकडे रागाने पाहत उभी राहिली. ती काहीही बोलली नाही. ती शांतपणे आत जाऊन स्वतःची पर्स घेऊन आली. ती बाहेर निघाली तेव्हा दोघी मायलेकी तिच्याकडे रागाने बघत होत्या. सुषमा तिला पाहून म्हणाली, अगं महाराणी कुठे चाललीस आणि तेही असं काहीही न सांगता. पण अंजलीने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि ती स्कूटीवर बसून बाहेर निघून गेली. सुमनताई खिडकीतून अंजलीला गाडीवरून जाताना पाहत होत्या. त्यांना खूप राग आला होता. सुषमा आईला म्हणाली, आई पाहिलंस ना, आज तर ती तुला नाश्ताही न देता निघून गेली. हे ऐकून सुमनताई अधिकच चिडल्या आणि म्हणाल्या, तू बघच आज मी काहीच खाणार नाही. तिकडे अंजलीने विजेचे बिल भरल्यानंतर तिच्या एका मैत्रिणीकडे गेली. तिची मैत्रीण रेखा बँकेत नोकरी करत होती. आज ती सुट्टीवर होती. अंजलीला पाहताच ती आनंदाने म्हणाली, अगं अंजली आज किती दिवसांनी भेटतोय आपण. बरं झालं आत्ता आलीस. थोड्याच वेळात मी बाहेर जाणार होते. पण अंजलीच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. रेखा म्हणाली, काय झालं अंजली, काही प्रॉब्लेम आहे का. तुझ्या सासूने पुन्हा काही त्रास दिला का. अंजलीला आज मन मोकळे करायचे होते. ती स्वतःला सावरू शकली नाही आणि तिने सगळी कहाणी सांगून टाकली. ती म्हणाली, रेखा मी आजवर ह्या घराला जोडून ठेवायचा प्रयत्न केला. जेव्हा माझे सासरे आजारी होते
तेव्हा त्यांना औषधं देण्यापासून ते त्यांचे जेवण, मसाज सगळं मीच करत होते. सासूबाईंनी बायको असूनही त्यांची काळजी घेतली नाही आणि माझी नणंद सुषमा तर दिवसभर TV आणि मैत्रिणींमध्ये व्यस्त असायची. सासऱ्यांना माझ्याशी आपुलकी होती, पण सासूला तेही आवडत नव्हतं. आता मात्र माझ्या सहनशक्तीचा अंत झाला आहे. मायलेकी काही काम करत नाहीत. स्वतःचे जेवलेले ताटसुद्धा उचलत नाहीत. पाणी जरी हवं असेल तर त्या दोघी मला आवाज देतात. जणू काही त्यांना फुकटचा नोकर मिळालाय असं मला ते समजतात. रेखाने शांतपणे सगळं ऐकलं आणि म्हणाली, जर तुला एवढा त्रास होतोय तर तू त्यांच्यापासून वेगळी का राहत नाहीस? अंजली म्हणाली, रेखा, तसे नाही ना करू शकत मी, कारण मी माझ्या सासऱ्यांना वचन दिलं होतं की नेहमी आई आणि सुषमाची काळजी घेईन आणि तेच वचन पाळायचा प्रयत्न करतेय. रेखा चिडून म्हणाली, ते वचन पाळण्यात तू स्वतःची परवड का करून घेत आहेस? अगं, तू जे काही करतेस त्याची तुझ्या घरच्यांना काहीच कदर नाही. त्यांना तर नेहमी असंच वाटतं की त्यांच्या थाळीत तुला जास्त मिळतं. तेवढ्यात अंजलीला सकाळचं दुधाचं प्रकरण आठवलं आणि तिच्या डोळ्यात अश्रू आले. रेखाने तिला मिठी मारून शांत केलं आणि म्हणाली, अंजली, थोडा वेळ जाऊ देत, सगळं ठीक होईल. तू काळजी करू नकोस. रेखाने अंजलीची समजूत काढली. त्यानंतर दोघींनी कॉफी घेतली आणि मग अंजली स्कूटीने परत घराकडे गेली. घरी गेल्यानंतर ती बराच वेळ दरवाजा वाजवत होती, पण कोणीही दरवाजा उघडला नाही. अंजलीने पुन्हा पुन्हा बेल वाजली. तेव्हा आतून सुमनताईंचा आवाज आला, जिथे 2 तास बसली होतीस ना, तिथेच जा. तू एवढी निर्धास्त झाली आहेस की मला नाश्ता न देता निघून गेलीस. मला औषधे घ्यायची असतात हे तुला ठाऊक असतानाही तू मुद्दाम मला उपाशी ठेवलं. आज माझा मुलगाच तुला धडा शिकवेल. तो जोपर्यंत येत नाही तोवर मी हे दार उघडणार नाही. बिचारी अंजली उन्हात उभी राहून रडू लागली. बेल वाजवत राहिली. शेवटी तिला प्रशांतला फोन करून सांगावं लागलं, आई दारं उघडत नाहीयेत, लवकर घरी ये, मला खूप त्रास होतोय. प्रशांतने आईला फोन केला, पण आईने उचलला नाही. त्यामुळे त्याला ऑफिस सोडून घरी यावं लागलं. तो आला तेव्हा सुषमाने दरवाजा उघडला आणि म्हणाली, दादा, तू आज इतक्या लवकर कसा आलास? प्रशांत म्हणाला, तुम्ही दोघींनी अंजलीला घरात का घेतले नाही? का उघडत नव्हता दरवाजा? सुषमा म्हणाली, दादा, आधी तू वहिनीला विचार, लाईट बिल भरण्याच्या नावाखाली ही कुठे गेली होती? अरे, ती घरी 3 तासांनी आली आणि बाहेर जाताना आईला नाश्ताही देऊन गेली नाही. अंजली पटकन म्हणाली, मी सुषमाताईला सांगितलं होतं की मी नाश्ता बनवला आहे, तुम्ही आणि आई नाश्ता करून घ्या. पण सुषमाताई म्हणाल्या, मी पराठे खाणार नाही, त्यामुळे त्यांनी मला दुसरा नाश्ता बनवायला सांगितला, पण माझ्याकडे वेळ नव्हता. मला विजेचं बिल भरायला जायचं होतं, जे आता तुम्ही बोललात. बिल भरल्यानंतर माझ्या मैत्रिणीचा फोन आला. तिने मला घरी बोलावलं, त्यामुळे तिथे थोडा उशीर झाला. पण ह्या गोष्टीसाठी त्यांनी मला उन्हात इतका वेळ उभा ठेवणे हे योग्य आहे का प्रशांत? त्यांना माहिती आहे ना की मला मायग्रेनचा त्रास होतो. प्रशांत रागाने सुषमाकडे पाहून म्हणाला, सुषमा, तुला माहिती आहे ना, उन्हात गेलं की अंजलीची तब्येत बिघडते. आईचे सोड, पण तू का दरवाजा उघडला नाही? आईला राग आला होता, पण तू तरी समजून घ्यायला हवं होतं ना? सुमनताईंनी प्रशांतचा हात धरला आणि म्हणाल्या, तू बायकोची बाजू घेऊ नकोस. मला भुकेली ठेवून ती मैत्रिणीकडे गेली आणि तुला तिच्या आजाराची काळजी आहे. तेवढ्यात अंजलीला उलट्या होऊ लागल्या आणि ती बाथरूमकडे धावली. प्रशांतचा राग आता त्याला आवरला नाही. तो म्हणाला, आई, ह्या गोष्टीला माफी नाही. बाबा जसे आपल्या जबाबदाऱ्या पार पाडायचे तशीच मी माझ्या बायकोची काळजी घेतोय, तर त्याचे तुला का वाईट वाटतं? सुमनताई खूप रागाने प्रशांतकडे पाहत होत्या. अंजली बाथरूममधून बाहेर आली. तिचा चेहरा लाल झाला होता. ती डगमगत डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसली. मागे एकदाही असंच झाले होते. सुमनताईंनी तिला गच्चीवर बंद करून ठेवलं होतं. तेव्हा उन्हामुळे अंजलीची तब्येत बिघडली आणि तेव्हा मायग्रेन कायमचा वाढला. प्रशांत म्हणाला, आई, थोडेसे काम तू स्वतः केलं तर काही बिघडणार नाही. तू काहीच काम करणार नाही तर सुषमाला काय शिकवशील? सुमनताई चिडून म्हणाल्या, हे सगळं तुझ्या बायकोमुळेच झाले. वा रे वा, हुशार दिसतोस की. तुझी बायको दिवसभर बाहेर हिंडणार आणि मी घरकाम करू का? कामावरून तू मला बोलणार आहेस का आता? तुझ्या बायकोची बाजू घेऊन तू आता माझ्या विरुद्ध बोलणार आहेस का? हीच तुला माझ्या विरुद्ध भडकवत असेल, म्हणूनच कधीही उलट न बोलणारा माझा मुलगा असा बोलतोय. हे बघ प्रशांत, यापुढे मला ही बाई माझ्या घरात नको आहे. प्रशांत चिडून म्हणाला, अगं आई,
तुला दिसत नाही का तिची तब्येत बिघडली आहे? पण सुमनताई आणि सुषमा दोघी अंजलीला घराबाहेर काढण्यासाठी अंजलीला हाताला धरून ओढू लागल्या. तेव्हा प्रशांतचा संयम सुटला आणि तो अंजलीचा हात सोडवत म्हणाला, अंजली चल, आपलं सामान पॅक कर, आपण आता ह्या घरात राहायचे नाही. अंजली प्रशांतच्या चेहऱ्याकडे पाहून थक्क झाली. प्रशांत पुढे म्हणाला, ह्या दोघींना तू ह्या घरात नको आहेस ना, तर मग मीही ह्या घरात राहणार नाही. तू माझी बायको आहेस, त्यामुळे जिथे तू जाशील तिथे मी तुझ्यासोबत येणार आहे. अंजली आत जाऊन बॅग पॅक करू लागली. क्षणभरात ती बॅग घेऊन बाहेर आली. तेव्हा प्रशांत आईकडे पाहून म्हणाला, आता जाता जाता एक सांगतो, आई ही तुमची शत्रू नाही. हीच ती बाई आहे जिने बाबांना दिलेलं वचन पाळलं, ते म्हणजे ती तुम्हा दोघांना कधीच अंतर देणार नाही, तुमची काळजी घेईल. पण तुम्ही तिच्याशी चुकीचे वागलात. आणि आई, मला अंजलीने फोनवर सांगितलं की तू आज तिच्या कानशिलात दिली. तू तिचा एवढा छळ का करतेस आणि तिच्याकडून स्वयंपाकाची अपेक्षाही करतेस? तुझा त्रास सहन करून ती तुझ्यासाठी स्वयंपाक करेल असं तुला वाटतं का? तिच्या ठिकाणी जर तू असतीस तर तू कशी वागली असतीस याचा विचार न केलेला बरा. हे ऐकून सुमनताई मोठ्याने रडू लागल्या. अरे नालायक, निर्लज्ज बाई, हे सगळं तुझ्यामुळे झालं. ज्याला हाताचा पाळणा करून वाढवलं, आज तोच मुलगा बायकोसाठी मला सोडून चाललाय. सुषमा आईचा खांदा धरून म्हणाली, आई, मी तर तुला आधीच सांगितलं होतं, ही जशी दिसते तशी नाही. दादासमोर ती किती चांगली बनते बघतेस ना? अंजली प्रशांतचा हात सोडवून ठाम आवाजात म्हणाली, आज यांना सांगतेच मी कोण आहे ते. असे म्हणत ती आत गेली आणि कपाटातून काही कागदपत्र घेऊन आली. तिने ते कागद सासूसमोर ठेवले. ते बघून सुमनताई थक्क झाल्या, कारण ते घराचे कागदपत्र होते जे सासऱ्यांनी अंजलीच्या नावावर केले होते. सुमनताई मोठ्या आवाजात म्हणाल्या, पाहिलंस प्रशांत, हिने तर आपलं घरच स्वतःच्या नावावर करून घेतलं. प्रशांत शांतपणे म्हणाला, आई, तू अजूनही अंजूला चुकीचं समजत आहेस. हे घर बाबांनी अंजलीच्या नावावर माझ्यासमोरच केलं होतं. मी विरोध केला नाही, कारण मला माहिती होतं बाबा अंजलीच्या नावावर घर का करत आहेत. बायको आणि मुलगी असूनही तुम्ही बाबांच्या आजारपणात त्यांना साधं पाणी विचारलं नाही. पण अंजलीने त्यांची अखेरपर्यंत सेवा केली. तू आणि सुषमा तर त्यांच्या जवळही जात नव्हतात. तुम्हाला त्यांच्या खोलीत वास येतो असे म्हणायचात. पण अंजलीने कधीच तक्रार केली नाही. घर नावावर केल्यानंतर बाबांनी अंजलीकडून वचन घेतलं होतं की माझ्या बायकोला आणि मुलीला अंतर देऊ नकोस. त्यांची काळजी घे. पण तुम्ही दोघी तिच्याशी जे वागलात ते कोणालाही शोभणार नाही. खरं तर हे घर अंजलीच्या नावावर आहे, त्यामुळे ती ह्या कागदपत्रांचा वापर करून तुम्हाला घराबाहेरही काढू शकली असती. पण तिने कधी त्याचा फायदा घेतला नाही आणि तुम्हाला हेही सांगितले नाही, कारण तिला माहिती होतं की तुला दुःख होईल. आज जर ती अजून थोडा वेळ बाहेर उभी राहिली असती तर आता हॉस्पिटलमध्ये असती. सुमनताईंची मान शरमेने झुकली. सुषमा देखील अंजलीच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हती. प्रशांतने अंजलीचा हात धरला आणि दोघे घराबाहेर जायला निघाले. त्याला माहिती होतं त्या दोघी आता थांबवायला येतीलच, कारण ना त्या दोघींना घर चालवता येतं ना स्वतःला सांभाळता येतं, कारण त्या दोघी अंजलीवरच अवलंबून होत्या. आणि आज अंजली घर सोडून चालली होती. सुमनताई आणि सुषमाने अंजलीची वाट अडवली आणि हात जोडून म्हणाल्या, सुनबाई, असं करू नकोस, तुझ्याविना आम्ही कसं राहू? सुषमा म्हणाली, अंजू बहिणी, आम्हाला माफ कर. आम्ही तुला चुकीचं समजलो. तुझी कधीच कदर केली नाही. वहिनी, मी वचन देते, आता मी तुमच्यासोबत घर सांभाळेन. पण प्लीज आम्हाला सोडून जाऊ नकोस. प्रशांत आणि अंजली एकमेकांकडे पाहू लागले. अंजली म्हणाली, ठीक आहे, तुम्ही माझी माफी मागू नका. मला फक्त इतकं हवं आहे की ह्या घरात एकमेकांचा सन्मान टिकून राहावा. आई, मी तुमची शत्रू नाही, तुमचीच सावली आहे. तुम्हाला सांभाळणं हे माझं कर्तव्य आहे. पण ते प्रेमानेच शक्य आहे, अपमानाने नाही. आतापासून या घरात कोणावरही अन्याय होणार नाही, मग ती सून असो, सासू असो किंवा मुलगी. सुमनताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या अंजलीचा हात हातात घेत म्हणाल्या, बाळा, मी चुकले. मी तुझं मन ओळखलंच नाही. तू तर खरं सोनं निघालीस. शेवटी तूच आज आमचा आधार बनलीस. प्रशांत शांतपणे सगळं पाहत म्हणाला, हेच खरं घर आहे, जिथे अहंकार नाही तर फक्त आपुलकी आहे. अंजली हसली आणि म्हणाली, मग चला नव्याने सुरुवात करूया. तिने देवघरात जाऊन दिवा लावला. आज बऱ्याच दिवसांनी तिच्या ओठावर एक शांत समाधानाचे स्मित होतं. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी
प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.